चला मंडळी, नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पनीर भुर्जी. पनीर भुर्जी बनवायला लागणारे सामान आहे पनीर, 2 कांदे मी बारीक कापून घेतलेले, 2 टमाटे कापून घेतलेले बारीक, हळद, मसाला मी 2 घेतलेले आहेत, एक पनीर मसाला आणि एक किचन किंग मसाला, चटणी 2 चम्मच घेतलेली, मसाले हाफ चम्मच घेतलेले, हळद छोटी 1 चम्मच, लसूण अद्रक पेस्ट कुटून घेतलेले आहे, जिरं आणि पनीर मी हे घरीच बनवले आहे, घरी बनवून घेतलेले आहे. तुम्हाला पनीरची रेसिपी पण करून दाखवेन. गॅसवर आता कढई ठेवलेली आहे. तेल टाकलेलं आहे. तेल गरम होऊ दे थोडं. अगोदर जिरं टाकू. तेल गरम झालेलं आहे. आता जिरं टाकू. जिरं, लसूण पेस्ट, तेल छान गरम होऊ द्यायचं. मग जिरं लसूण पेस्ट टाकायची. आता कांदे टाकू. कांदे ब्राऊन कलरचे होऊ देऊ. छान असं त्यांना शिजू देऊ. कांदे शिजतात तोपर्यंत आपण पनीर या किसणीने बारीक करून घेऊ. हे बघा, असं बारीक होतं आहे. हे किसणीने किसून घेते. बघा, पनीर किसून घेतले आहे. आता कांदे होत आहे. आपले कांदे होत चालले. थोडं 2 मिनिट नाही थोडं. बघा, कांदे आपले बरेच शिजलेले आहेत. नमक टाकून देऊ. टोमॅटो टाकून देऊ. तर कांदे टमाटे छान होऊ नरम होईपर्यंत त्यांना शिजू देऊ. तोपर्यंत मी पोळ्यांची कणिक मळून घेते. कांदे टमाट्यांवर झाकून ठेवून थोडं नरम होऊन जाते. हे बघा, पोळ्यांची कणिक भिजते आहे. मी आता कणिक मळून घेते. तोपर्यंत आपली भाजी हे पण होतं. कांदे टमाटे शिजत आहे. आपले कांदे टमाटे झाले का आपण चेक करून घेऊ. मध्ये मध्ये चेक करत राहायचे. कांदे टमाटे झालेले आहे. आता आपण चटणी मसाला हळद हे टाकू. नमक आधी टाकलेलं आहे. आता थोडंसंच टाकू. हे बघा, थोडंसं पाणी टाकायचं आहे. चटणी मसाला जळायला नको म्हणून. मी थोडं तूप पण टाकते. तूपची टेस्ट छान लागते आणि चांगलं पण लागतं. छान कांदे टमाटे छान मऊ झालेले आहेत आपले. चटणी थोडीशीच टाकलेली. आम्ही थोडंसं चटणी कमी खातो. चटणी आपल्यानुसार टाकायची. आता पनीरला बारीक करून घेतले ते टाकते. हे बघ,
बघा आपली पनीर भुर्जी रेडी आहे. पनीर टाकल्यानंतर जास्त शिजू नाही द्यायची, म्हणजे ती अशी टाईट होऊन जाते, कडक होऊन जाते. आता आपली पनीर भुर्जी तयार आहे. त्याला आपण बंद करून देऊ गॅस आणि पोळी करू. बघा मी कणिक मळून ठेवलेली होती, आता पोळी बनवून घेते. मग पनीर भुर्जी आणि पोळी सोबत छान लागते. हे बघा आपली पनीर भुर्जी आणि पोळी रेडी आहे. खूप छान लागते. तुम्ही ट्राय करून बघा आणि कशी आली ते सांगा. कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.